देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी। सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी। वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे, वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे। रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे। उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी। भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी। देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे। घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। नमस्कार, मी स्वप्नील राजशेखर। आज आपल्याला एका अत्यंत अनोख्या आणि आगळ्या वेगळ्या सफरीवरती जायचं आहे। कुठं? ज्याला कलापूर म्हणून ओळखलं जातं अशा कोल्हापूरला आपण निघालो आहोत आणि तिथूनच जवळ असणाऱ्या ज्योतिबाच्या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज, करवीर संस्थापिका रणरागिणी ताराबाई, लोकनेते राजर्षी शाहू महाराज अशा थोर विभूतींच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली हीच ती कोल्हापूरची पुण्यभूमी। आणि याच भूमीत वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर दख्खनचा राजा ज्योतिबा नांदतोय। मग चला तर, चला जाऊया ज्योतिबाच्या भेटीला। हो, पण जाताना जगत जननी आई अंबाबाईचा आशीर्वाद घ्यायला विसरून कसं बरं चालेल? करवीर नगरी म्हणजे दक्षिण काशी, एक पवित्र तीर्थक्षेत्र, एक खूप मोठा प्राचीन सांस्कृतिक वारसा असणारी नगरी आणि देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक म्हणजे हे महालक्ष्मीचं मंदिर। शिल्प सौंदर्याची खाण असणारं हे महालक्ष्मीचं हेमाडपंथी मंदिर, कलाकुसर आणि भक्तीचा जणू संगमच। असं हे मंदिर जुन्या राजवाड्यापासून वायव्य दिशेस 200-300 फुटांवर। या महालक्ष्मीचा मुख्य उत्सव नवरात्रोत्सव। देश विदेशातून कितीतरी भक्तगण देवीच्या दर्शनासाठी इथे येतात। भक्तांना संकटातून सोडवण्याकरता देवीनं प्रसंगानुरूप अवतार घेतले आणि याचं स्मरण म्हणून नवरात्रात यज्ञ पूजापाठ करून देवीनं घेतलेल्या विविध अवतारात देवीची पूजा बांधण्यात येते। हा उत्सव इथं मोठ्या थाटामाटात पार पडतो। समृद्ध अशा या कोल्हापूरवर महालक्ष्मीची अपार कृपा आहे। महालक्ष्मीचं दर्शन तर उत्तम झालं, आता जाऊया पंचगंगा घाटावरती। या। महालक्ष्मीच्या दर्शनानंतर आपण निघालोय पंचगंगा नदीवर। पंचगंगा नदी, शक्तिपीठाच्या या पुण्यभूमीत पंचगंगा ही जीवनदायिनी असून ती तुळशी, भोगावती, कासारी, कुंभी आणि धामणी या नद्यांचं एकरूप आहे। दोन्ही किनारे सदैव समृद्ध, डोलणारी शेती, सुखी समाधानी शेतकरी, पौराणिकतेबरोबरच जिल्ह्याची अर्थगंगा म्हणून प्रसिद्ध झालेली ही पंचगंगा। इथंच वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर उत्तराखंडातून आलेला श्री केदारेश्वर म्हणजेच ज्योतिबा आहे। म्हणून या क्षेत्राचं महात्म्य काशीपेक्षाही मोठं आहे। ज्योतिबा देवस्थान हे महाराष्ट्राचं लोकदैवत। समुद्र सपाटीपासून सुमारे 3100 फूट उंचीवरील हे क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात मोलाची भर घालणारं आहे। ज्योतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस 17.5 किलोमीटर अंतरावर आहे। सह्याद्रीचा एक फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेलाय। त्याचा जो सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो तोच ज्योतिबा डोंगर। या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेलं हे ज्योतिबाचं पुरातन मंदिर। ज्योतिबा अथवा केदारलिंग हे बद्री केदाराचंच एक रूप आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा। करवीर निवासिनी महालक्ष्मीला दैत्य संहाराच्या संग्रामात सहाय्य करण्यासाठी ज्योतिबा हे हिमालयातून दक्षिणेमध्ये आले अशी कथा केदार विजयामध्ये सांगितलेली आहे।
ज्योतिबा हे ज्योतिर्लिंग या नावाचंच एक लोकसंस्करण आहे असं आपण म्हणू शकतो. देव ज्योतिबा महाराष्ट्रामध्ये कसे आले याच्या अनेक कथा आपल्याला वाचायला मिळतात. असंही म्हणतात की सिंध प्रांतातले लोक समुद्र मार्गाने रत्नागिरी बंदरामध्ये उतरले आणि तिथून ते कोल्हापूरच्या दिशेने आले. त्यांनीच येताना आपला देव ज्योतिबा हा महाराष्ट्रामध्ये आणला. आता रत्नागिरीवरून आला म्हणून या देवाला वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा असं म्हटलं जातं. आणि ज्या डोंगरावरती त्याची प्रतिष्ठापना झाली तो डोंगर वाडी रत्नागिरीचा डोंगर म्हणून ओळखला जातो. वाडी रत्नागिरीचा हा डोंगर नावाप्रमाणेच रत्नगिरी म्हणजे रत्नांचा डोंगर आहे. अर्थात इथं काही रत्न वगैरे सापडल्याचा उल्लेख नाही, पण इथला प्रत्येक खडक हा रत्न इतकाच मौल्यवान आहे. लाव्हा रसापासून तयार झालेल्या या डोंगराच्या खाडीमध्ये दगडी खांब, तुळ्या, पाटे असे पडदेच्या पडदे निघतात. असंही म्हणतात की इथला एक दगड जर दुसऱ्या दगडावरती आपटला तर घंटेसारखा खण खण असा आवाज येतो. वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा हा समाजातील विशेषतः गरीब कष्टकरी वर्गाचा, तळागाळातील सर्वसामान्य लोकांचा देव अशी त्यांची ख्याती आहे. ज्योतिबा हे सामान्य जनांचं भक्तिदैवत आहे. ज्योतिबा या दैवतावर भोळ्या भाबड्यांचा मोठा जीव, कष्टकरी शेतकऱ्यांचा जिता जागता विश्वास, रंजल्या गांजल्यांचा सखा, भोळ्या श्रमिकांचा प्रेमळ विसावा, लहान नाही मोठा नाही, श्रीमंत नाही गरीब नाही, कोणत्याही प्रकारचं द्वैत नसलेला हा डोंगरचा राजा ज्योतिबा. उधळलेल्या गुलाल खोबऱ्यात चांग भल्याच्या गजरात रममाण झालेला ज्योतिबा. चैत्राच्या या यात्रेमध्ये गुलालाची उधळण, खोबऱ्याची पखरण आणि श्रींच्या मूर्तीवरती उधळली जाणारी बंदी नाणी हे सगळं उत्सव दृश्य अत्यंत विलोभनीय आणि पाहण्यासारखं असतं. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हस्त नक्षत्राच्या मुहूर्तावर बरोबर दुपारी 1:30 वाजता सासन काठ्या नाचवायला प्रारंभ होतो. हलगी आणि पिपाणीच्या तालावरती या सासन काठ्या अशा जोशामध्ये नाचवल्या जातात या पाहत राहावं. वाद्यांच्या तालावरती खांद्यावर सासनकाठीचा तोल सांभाळत ही सासनकाठी नाचवणं म्हणजे अत्यंत आगळी वेगळी कला आहे. बरं, ही सासनकाठी नाचवणं हे येरागाबाळ्याचं काम नाही बरं का. अत्यंत मुरलेले आणि मोजकेच लोक हे काम करू शकतात. बरं, त्यांच्यामध्ये ईर्ष्या सुद्धा चालते. आणि हा सगळा नृत्य सोहळा पाहणाऱ्या भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद काय वर्णावा. हा 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 बघा. सासन काठी म्हणजे लांब लचक मोठा सरळ बांबू, त्याला लाल पांढरी एक आड एक अशी गुंडाळलेली पागोटी. काठीच्या वरच्या टोकाला गंगामानाचा झुबका बांधलेला असतो. या काठ्या 30 ते 40 फूट उंचीच्या असतात. बांबूच्या तळापासून 4-5 फुटांवर एक आडवी फळी असते. ती खांद्यावर टेकवून ही काठी नाचवतात. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, काळ भैरवाच्या नावानं चांग भलं, यमाईच्या नावानं चांग भलं अशा गजरामध्ये, गुलाल खोबऱ्याच्या उधळणीमध्ये इथं नटलेल्या आणि सजलेल्या या सासनकाठ्या नाचवल्या जातात. आणि हे खरं या यात्रेचं वैभव आहे. पंढरपूरच्या दिंड्या कशा प्रसिद्ध आहेत ना, तशा इथल्या या सासनकाठ्या अतिशय प्रसिद्ध आहेत. आणि या सासनकाठ्या घेऊन हे भक्तगण आपापल्या गावातून बैलगाडीनं, मिळेल त्या वाहनानं किंवा अक्षरशः पायी सुद्धा या डोंगरावरती हजर होतात. चैत्र यात्रेसाठी येणारे भाविक पंचगंगेत स्नान करून उशिरे मार्गे गायमुखावर थोडी विश्रांती घेऊन पुढे ज्योतिबा मंदिराकडे जातात.
हा मार्ग पारंपरिक आहे. या मार्गावर शाहूराजांनी भक्तांच्या सेवेसाठी धर्मशाळा बांधली होती. पाण्यासाठी तलाव बांधला होता. त्याचबरोबर मोठमोठ्या दगडी पायऱ्यांचा रस्ताही केला होता. यापैकी धर्मशाळेचा आज मितीस मागमूसही नाही, पण पायऱ्या आणि तलावाचा वापर मात्र सुरू आहे. अजूनही भक्तगण या पारंपरिक मार्गाचाच वापर करत आहेत. भाविकांचा ज्योतिबाच्या नामात रममाण झालेला प्रचंड असा जनसमुदाय, त्यांची भजनं, लोकगीतं यातून वेगळीच वातावरण निर्मिती होत जाते. गुलालाचा रंग, चांग भलचा गजर आणि आबालवृद्धांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. थोर कवी विंदा करंदीकर यांच्या या काव्यपंक्ती खरंच सुंदर आहेत. पण या उक्तीप्रमाणे कोणी वागतं का? या धकाधकीच्या जीवनात आपल्या बायका पोरांकडे बघायला वेळ नाही, अशा परिस्थितीत या गोर गरिबांकडे कोण बघणार? पण सामाजिक बांधिलकीतून स्थापन झालेल्या सहज सेवा ट्रस्टनं मात्र हेच ध्येय मनी बाळगून ज्योतिबा यात्रेकरूंची सेवा सुरू ठेवली आहे. म्हणूनच या काव्यपंक्ती सहज सेवा ट्रस्टच्या कार्याचा आत्मा आहे. शेकडो मैलांचा प्रवास करून ज्योतिबा दर्शनासाठी येणाऱ्या या भाविकांची मनोभावे सेवा करावी, त्यांची तीर्थयात्रा सफल व्हावी, या मुख्य उद्देशानं सहज सेवा ट्रस्टच्या विश्वस्तांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीनं या गायमुखावर अन्नछत्राचा उपक्रम राबवण्याची ही कल्पना 2001 सालच्या चैत्र यात्रेच्या वेळी सत्यात उतरवली. या अन्नछत्राची संकल्पना अमरनाथ यात्रेतल्या लंगरवरून सुचली. उत्तर भारतातील मोठमोठ्या संस्थांनी, व्यक्तींनी अमरनाथ यात्रेकरूंसाठी प्रचंड विशाल मोठे असे लंगर उभारलेले आहेत. सकाळच्या चहा नाश्त्यापासून ते अगदी पंचपक्वान्नापर्यंतचं भोजन यात्रेकरूंना इथं पूर्णपणे मोफत मिळतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात्रेकरूंना अत्यंत सन्मानानं वागवलं जातं. आपण आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना जसा प्रेमळ आग्रह करतो, तशाच पद्धतीचा प्रेमळ आग्रह त्या यात्रेकरूंना केला जातो. अमरनाथची यात्रा जवळजवळ 30 दिवस चालते आणि साधारण 1.5 ते 2 लाख यात्रेकरू त्याच्यामध्ये सहभागी होतात. पण आपल्या ज्योतिबाची यात्रा 3च दिवस चालत असली तरी जवळपास 5 लाख यात्रेकरू याच्यामध्ये सहभागी होतात. सहज सेवा ट्रस्टनं अमरनाथ यात्रेतील लंगरच्या धर्तीवर हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं नव्हे, तसा निर्धारच केला आणि एके दिवशी ती कल्पना प्रत्यक्षात उतरवली. कुशिरे पोहाळेवरून गायमुखा मार्गे जाणाऱ्या पारंपरिक मार्गावर गायमुखासमोर अन्नछत्राची जागा ठरवण्यात आली. सदरची जागा मालक श्री बाळासाहेब आणि प्रल्हाद श्रीपती कापरे यांनी अन्नछत्रासाठी मोफत उपलब्ध करून दिली. गायमुखाजवळच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. त्याच्या पाठीमागं वडाचा एक भला मोठा वृक्ष आहे. त्याच्या सावलीमध्ये 80 फूट बाय 30 फुटांचा पार बांधून घेतला. एक एक करत या जागेचं रूपच बदललं. दरवर्षी अन्नछत्राच्या वेळी या पाराच्या पूर्वेला पायऱ्या बांधून खालच्या बाजूला भांडी धुण्यासाठी मोरी बांधली जाते. सपाटीकरण केलेल्या जागेत 15,000 चौरस फुटांचा भला मोठा मांडव उभा करण्यात येतो. या मांडवामध्ये श्री ज्योतिबाची मूर्ती ठेवलेली असते. अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी कोणतीही घाई गडबड न करता भाविक एका रांगेतून मंडपात येतात, पोटभर जेवतात आणि तृप्त होतात. अन्नछत्राचा लाभ घेतल्यानंतर भाविकांच्या डोळ्यामध्ये आत्मीय समाधान मिळाल्याचे भाव तरळताना दिसतात. अन्नछत्रातल्या प्रसादामध्ये मसाले भात, तूर डाळीची शेवग्याच्या शेंगा घातलेली आमटी, राजमा, बटाटा वांग्याची भाजी, मुगाची उसळ, गोड शिरा, जिलेबी, मठ्ठा असा शुद्ध शाकाहारी अगदी घरच्यासारखा आहार मिळतो. मधुर चव चाखावी तर सहज सेवाच्या या अन्नछत्रातच. पण एवढं भव्य दिव्य अन्नछत्र चालवायचं म्हणजे त्याचा पसाराही तेवढाच अवाढव्य असणार आणि त्यासाठी लागणारी साधन सामुग्री सुद्धा. आता हेच पहा ना, ही भली मोठी धान्याची पोती बघताय. बघता बघता ही पोती कधी रिकामी होतात हेच कळत नाही. या अन्नछत्रासाठी लागणाऱ्या वस्तूंवर थोडीशी नजर फिरवली ना तर आपल्याला याच्या भव्यतेची जाणीव होईल. पहा ना, 12,500 किलो कोहिनूर बासमती तांदूळ, 3,000 किलो प्रेसिडेंट तूर डाळ, 3,000 किलो रवा, 5,000 किलो साखर, 90 डबे जेमिनी डबल रिफाइंड तेल, 150 डबे
सुप्रीम सिंगल रिफाईन तेल, 5000 लिटर दूध, 200 किलो चहा पावडर, 300 किलो मूग, 300 किलो काळा घेवडा, 150 नग गॅस सिलेंडर, तर 10 टन लाकूड. काय नुसती सामानाची यादी बघून डोळे फिरले की नाही? अहो अजून स्वयंपाकघर बघायचं बाकी आहे. चला. या स्वयंपाकघरात एकूण 60 महिला काम करतायत. ही भाजी बघताय? एखाद्या